सगळे त्याला वेडा म्हणायचे, पण त्याने काय केले ऐकाच. सरकारकडून मोठं बक्षीस. त्या येड्याचं रातोरात नशीब पालटलं. ऐकून व्हाल शॉक. शहरातील त्या गर्दीच्या चौकात तो रोज दिसायचा. विस्कटलेले केस, मळलेले कपडे, पायात चप्पलही नीट नसलेली, हातात कधी काठी कधी एकावी बाटली आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. लोक त्याच्याकडे पाहून हसायचे. काहीजण त्याला वेडा म्हणायचे, काहीजण दूर जायचे, काहीजण मुलांना सांगायचे दूर राहा त्यांच्यापासून. तो मात्र शांतपणे रस्त्याच्या कडेला उभा राहायचा. कोणाशी बोलायचा नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, फक्त लोकांकडे पाहत राहायचा. कधी अचानक हातावर हात करायचा, कधी रस्त्याच्या मध्ये जाऊन उभा राहायचा. त्यामुळे लोक आणखी घाबरायचे. हा खरोखर वेडा आहे असं सगळ्यांना वाटायचं. दररोज तो त्याच ठिकाणी दिसायचा. सकाळ असो, दुपार असो की संध्याकाळ असो, तो तिथेच. अनेकांनी त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी पोलिसांना बोलावलं, पण तो कोणालाही त्रास देत नसल्यामुळे त्याला कोणी हटवलं नाही. लोक त्याला टाळत होते, पण काही जण मात्र त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होते, कारण त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळं होतं. तो रस्त्याकडे खूप लक्ष देत असायचा. गाड्यांकडे बघायचा, लोकांकडे बघायचा, जणू तो काहीतरी पाहत आहे, काहीतरी समजून घेत आहे. एक दिवस अचानक काहीतरी वेगळं घडलं. त्या दिवशी रस्ता नेहमीपेक्षा जास्त व्यस्त होता. गाड्या वेगात धावत होत्या. हॉर्नचा आवाज सतत येत होता. लोकांची गर्दी वाढली होती. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. कुणीही कोणाकडे पाहत नव्हतं. तेवढ्यात एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन रस्त्याच्या कडेला उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तिला रस्ता पार करायचा होता, पण गाड्यांचा वेग खूप जास्त होता. ती पुढे जायचा प्रयत्न करत होती, पण ती परत मागे येत होती. लोक तिच्या बाजूने जात होते. कोणी थांबून मदत करत नव्हतं. प्रत्येकाला घाई होती. ती महिला बाळाला घट्ट पकडून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आणि तेवढ्यात तो वेडा समजला जाणारा माणूस अचानक पुढे आला. लोक घाबरले. काही जणांनी मागे हटायला सुरुवात केली, कारण त्याची हालचाल अचानक होती. तो रस्त्याच्या मधोमध गेला, हात वर केला आणि जोरात गाड्यांकडे पाहू लागला. सगळ्यांना वाटलं आता काहीतरी गडबड होणार. गाड्या वेगाने येत होत्या, पण तो रस्त्याच्या मध्ये ठाम उभा राहिला. हाताने इशारा करत गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला गाड्या थांबल्या नाहीत, पण तो हटला नाही. काही सेकंदातच एक कार थांबली, मग दुसरी, मग तिसरी. हळूहळू संपूर्ण रस्ता थांबला. लोक आश्चर्याने पाहत राहिले. तो माणूस मग त्या महिलेकडे वळला. शांतपणे हाताने इशारा केला, जणू सांगत होता, जा, सुरक्षित आहे. महिला सुरुवातीला घाबरली, मग तिने रस्ता पार करायला सुरुवात केली. तो माणूस तिच्यासोबत चालू लागला, दोन्ही बाजूंना पाहत, गाड्यांकडे लक्ष देत. तो तिला सुरक्षितपणे रस्ता पार करून घेऊन गेला. महिला सुरक्षित पोहोचली. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती, पण तो काही बोलला नाही. शांतपणे परत रस्त्याच्या कडेला गेला. लोक स्तब्ध झाले होते. ज्याला सगळे वेडा म्हणत होते, तोच त्या दिवशी सर्वात शहाणा ठरला. या घटनेचा व्हिडिओ तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला. काही तासात तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, हा वेडा नाही, हा खरा माणूस आहे. सुशिक्षित लोकांनी जे केलं नाही ते त्याने केलं. माणूस अजूनही जिवंत आहे. व्हिडिओ काही तासात देशभरात व्हायरल झाला. लाखो लोकांनी पाहिला. हजारो लोकांनी कमेंट्स केल्या. सर्वजण त्या व्यक्तीचं कौतुक करत होते. ही गोष्ट प्रशासनाच्या कानावर पोहोचली. तपास केला गेला. या व्यक्तीबद्दल माहिती गोळा करण्यात आली आणि जे समोर आलं ते आणखी धक्कादायक होतं. तो माणूस वेडा नव्हता. तो पूर्वी एका सुरक्षा कंपनीत काम करत होता. अपघातात त्याने आपले कुटुंब गमावलं. त्यानंतर तो एकटा झाला. मानसिक धक्का बसल्यामुळे तो शांत झाला आणि लोकांपासून दूर राहू लागला, पण त्याची माणुसकी अजूनही जिवंत होती. त्याने त्या दिवशी जे केलं ते पाहून प्रशासनाने त्याला सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून त्याला विशेष बक्षीस देण्यात आलं. त्याचा सन्मान करण्यात आला. त्याला लोक वेडा म्हणायचे. त्याच व्यक्तीला त्या दिवशी सगळे उभं राहून टाळ्या देत होते आणि त्या दिवसानंतर लोकांनी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण कधीकधी वेडे वाटणारे लोकच सर्वात जास्त माणुसकी जपून ठेवतात.